छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील मोठ्या-मोठ्या गुटखा माफियांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एफ-डी-एनं जी कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असता, त्यामध्ये विविध राज्यातील काही मोठे गुटखा माफियांची देखील नाव आहेत. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गुटखा विकला जायचा, तो पोहोच केला जायचा. त्या कारवाईमुळे आता बऱ्याच जणांची प्राणही वाचणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्करोगापासून, कॅन्सरपासून लोकांचा बचाव देखील होणार आहे. बरेच जण आहेत जे पैसे कमवण्यासाठी अ, वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात, ज्यामध्ये गुटखाही विकला जातो, ज्यामध्ये लोकांना कॅन्सर होतो. काही जण बळीही जातात, दगावतात देखील. आता तुम्ही एक मोठी कारवाई केली आहे. कारवाई कौतुकास्पद आहे. काय सांगाल? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गतच आपली धडक मोहीम चालू आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. त्याच अनुषंगी 28 जुलैला आपण जी कारवाई केलेली आहे, प्रतिबंधित अन्नपदार्थ जसे गुटखा, पान मसाला हे जे प्रतिबंधित अन्नपदार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याच्या संदर्भात आम्हाला एक गोपनीय माहिती भेटली होती. त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगी आम्ही मोंढा परिसरात, जुना मोंढा जो संभाजीनगर विभागामध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, तिथे आम्ही कारवाई घेतली. तर सदर ठिकाणी 2 ठिकाणी तिथे कारवाई घेण्यात आलेली आहे. एक दोन्ही कारवाई आपण क्रांती चौक पोलीस स्टेशन आणि जिन्सी पोलीस स्टेशन इथे त्यांच्या विरुद्ध एफ-आय-आर दाखल केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला जवळपास दोन्ही एक गोडाऊन आणि प्लस त्याच्या घराचा जो परिसर होता, त्या अंतर्गत आपल्या जवळपास 30 लाखाचा मुद्देमाल आपण तो जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये मग वेगवेगळे गुटख्याचे ब्रँड्स आहे, त्याच्यामध्ये पान मसाला आहे, रजनीगंधा आहे, गोवा आहे, विमल आहे, असे सारखे जे प्रतिबंधित अन्नपदार्थ आहे आपण ते जप्त केलेले आहे त्या ठिकाणी. बरं. पण बऱ्याच जणांच्या तक्रारी ह्या असायच्या, की आम्ही एक साधेसे दुकानदार आहोत, पानटपरी चालक आहोत. मात्र तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करताय. मग थेट मालकांवर का गुन्हा दाखल करत नाहीत? आता असं झालं, की त्या मालकांची नावं यादीमध्ये आहेत, एफ-आय-आरमध्ये आहेत. काय सांगाल? सदर कारवाईमध्ये आम्ही जो गुटखा विकतोय त्याला पण आम्ही त्याच्या विरुद्ध फिर्याद दिलेली आहे. तसेच त्याला ज्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे गुटखा, जो पण आहे वेगवेगळ्या ब्रँडचा, त्यांचे पण जवळपास ते 6-7 लोक आहेत, त्यांचे पण नाव आम्ही त्यात टाकलेले आहे. नंतर आम्ही कंपन्यांचे पण नाव टाकलेले आहे त्याच्यामध्ये. जवळपास हे 27 जणांविरुद्ध आम्ही ती एफ-आय-आर नोंद केलेली आहे. बरं. पण एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या कारवायांचं कौतुक सर्वत्र केलं जातंय. एफ-डी-एने जे कारवाई केल्या तर लोकांना म्हणजे आभार मानावे तेवढे कमी आहेत. मात्र तुम्ही एवढी मोठी कारवाई केली गुटख्या संदर्भामध्ये, मग तुम्ही प्रेस कॉन्फरन्स का नाही घेतली किंवा या संदर्भात माहिती का नाही दिली मग पुढं? सदर कारवाई 28 जुलैला जी झालेली आहे जवळपास, आणि आमचे बाकीचे पण कामं होते. प्लस त्याच्यामध्ये मी प्रेस नोट ऑलरेडी दिलेली आहे त्या संदर्भात, आणि ऑलरेडी आपल्या लोकशाही मराठीला पण ती प्रेस नोट आलेली आहे. त्याच्यामध्ये कारवाई संदर्भात माहिती पण आलेली आहे. तर आम्ही प्रेस नोट सगळ्यांना दिलेली, सगळ्या चॅनलला पण दिलेली होती. आणि बाकी ज्यांना डायरेक्टली जर बाईट पाहिजे असेल किंवा प्रेस कॉन्फरन्स पाहिजे, ते सगळेजण येऊन भेटतात आम्हाला. पण त्यावेळेस कोणी आलं नाही त्या दिवशी. बाय द वे बाय चान्स ते बिझी असतील कुठे, त्या संदर्भात सांगता येत नाही ते. बरं. आता तुम्ही ही सुंदर अशी कारवाई केली, म्हणजे धडाकेबाज कारवाई म्हणावं लागेल याला. पण मग 27 जणांची जी काही नावं त्यामध्ये आलेली आहेत, मग पुढं किती जणांना पकडलं किंवा पुढं कारवाईचं काय झालं? काही आढावा घेतला? पुढचा आढावा असा आहे, की आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एफ-आय-आर दाखल करतो संबंधित जे गुन्हेगार त्यांच्या विरुद्ध, तर पुढची पूर्णपणे फाईल त्यांच्याकडेच आपली राहते. पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यांचे राहतात. ॲज अ आय-ओ त्यांचा राहतो पोलिसांचा, पोलीस डिपार्टमेंटचा. तर पुढे ते कॅरी करतात पूर्णपणे केस, आणि जे पण आरोपी आहेत त्यांना पकडून आणायचं किंवा पुढच्या ज्या पण त्यांच्यावर पुढच्या गोष्टी ज्या काय करायच्या असतील, त्यांना कोर्टात न्यायचं वगैरे, ती सगळी जबाबदारी पोलिसांची राहते. तर त्या संदर्भात पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहे त्यांचा प्रयत्न चालू आहे त्याच्याबद्दल. बरं. पण कधी-कधी असं वाटतं का तुम्हाला सपोर्ट कमी पडतो पोलिसांचा किंवा पाठबळ कमी पडतं, असं कधी वाटतं? नाही, आम्ही ज्या दिवशी कारवाईला गेलो तिथे जेव्हा आम्हाला कळालं, लीड भेटली आम्हाला, तर तिथे गेल्यानंतर आम्ही पोलिसांना तिथूनच 112ला कॉल लावला, आणि त्याच्यातच 10-15 मिनिटात पोलीस पण तिथे हजर झाले, आणि पूर्णपणे कारवाईमध्ये आमच्या शेवटपर्यंत ते आमच्याबरोबर सहभागी होते. बरं. फक्त आता आरोपींना पकडण्यासंदर्भातच आता मोठी कारवाई बाकी आहे. हो, आता पुढची आरोपींना पकडण्यासंदर्भातच मोठी कारवाई बाकी आहे. तरी पण आम्ही त्यांच्या एफ-आय-आर मध्ये पण आम्ही नोंद केलेली आहे, की मकोका अंतर्गत पण त्यांच्यावर कार्यवाही घेण्यात यावी. तर त्याचे आम्ही डिटेल्स त्यांना दिलेले आहे एफ-आय-आर मध्ये. बरं. आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये हेच माफिया आहे, ज्या माफियाच्या माध्यमातून गुटखा सीमेपार येतोय, म्हणजे दुसऱ्या राज्यातून या राज्यामध्ये येतोय. मात्र तरी सुद्धा या संदर्भामध्ये आतापर्यंत कारवाई होत नव्हती. मात्र एफ-डी-एनं कारवाई केल्याच्या नंतर आता 27 नावं या एफ-आय-आर मध्ये आहेत. त्यांची नावं आल्याच्या नंतर यांनी यांची जबाबदारी पूर्ण केली. मात्र त्या आरोपींना शोधून आणणं, त्यांच्यावर कारवाई करणं ही आता पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करतात किंवा या आरोपींना का शोधून लवकर आणलं जात नाही, त्यांना का पकडलं जात नाही, हा देखील आता प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.